वेलकम टू कॉमर्सवाला मास्तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय आणि ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर फर्स्ट पूर्ण अभ्यासलेला आहे। त्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। टॉपिक नंबर 2 अभ्यासतोय, त्याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेले आहेत, बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत, ऍडजस्टमेंट समजून घेतलेले आहेत, थेअरी समजून घेतलेली, अनसॉल्व प्रॉब्लेम सुरू केलेले आहेत आणि आज आपण एक्झाम्पल नंबर 5 बघणार आहोत। जर या टॉपिकच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। कोणताही वेळ वाया न घालवता आपण आज जे एक्झाम्पल्स बघणार आहोत, एक्झाम्पल नंबर 5 त्याला सुरुवात करूया। चला तर मग आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सुरू करतो। तर बघा, भारतीय कला केंद्र सोलापूर एक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे। भारतीय कला केंद्र सोलापूर gives you the following information for their ended 31st March 2018 and prepare income and expenditure account। तुम्हाला काय बनवायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर देअर एंडेड 31st March 2018। तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले 31 मार्च 2018 चा आहे, म्हणजे आपल्याला वर्ष सुरू झाले 17 ला, म्हणजे 2017 आणि 18 हे करंट इयर आहे आपलं। आणि या ठिकाणी जे रिसिप्ट आहेत ते कॅपिटल रिसिप्ट असली तर लायबिलिटी असणार आहे आणि रेव्हेन्यू रिसिप्ट असेल तर इन्कम असणार आहे। म्हणजे रिसिप्ट साइडला ज्या अमाउंट आहेत एक तर लायबिलिटी किंवा इन्कमच्या असते। पेमेंटला जर कॅपिटल पेमेंट असेल तर त्याला आपण असेट असं म्हणणार आणि जर रेव्हेन्यू पेमेंट असेल तर त्याला आपण एक्सपेन्सेस असं म्हणणार। तर हेच आपल्याला काय करायचं आता फक्त समजून घ्यायचं। तर पहा, या ठिकाणी रिसिप्टला बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंगचा आहे, इग्नोर करणार, कॅश इन हँड कॅश ॲट बँकचा। त्याच्यानंतर लॉकर रेंट एक्सपेंडिचरला एंट्रन्स फी या ठिकाणी इन्कम असणार आहेत, एक्सपेंडिचर नसणार आहे। तो लॉकर रेंट जो असणार आहे तो इन्कमला लिहिणार, एंट्रन्स फी इन्कमला लिहिणार, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कमला लिहिणार, रिसिप्ट फ्रॉम ड्रामा इन्कमला लिहिणार, लेगसीज इन्कमला लिहिणार। त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे देखील आपण इन्कमला लिहिणार आणि मिसलेनियस रिसिप्ट हे देखील इन्कमला लिहिणार। पेमेंटला बघा, स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, फर्निचर परचेस आता ही असेट आहे, असेटला लिहिणार पण बॅलन्स शीट तयार केलेलं नाही। इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे सुद्धा असेटलाच लिहायचं आहे। एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा एक्सपेंडिचर, पोस्टेज एक्सपेंडिचर, मॅगझिन अँड न्यूजपेपर एक्सपेंडिचर, सॅलरीज एक्सपेंडिचर आणि बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपला एक्सपेन्स असेट आहे, असेटला लिहिणार आहोत आपण, पण बॅलन्स शीट तयार केलेलं नाही त्यामुळे ते लिहू शकत नाही। ऍडजस्टमेंट मध्ये बघा, फर्स्ट ऍडजस्टमेंट लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे लेगसीज मधनं ती पूर्णच्या पूर्ण 100% अमाऊंट लेस करणार आणि आपल्या कॅपिटल फंड मध्ये ती ऍड करणार। आपल्याला लेगसीजला काय करावं लागेल, स्टार मार्क करावं लागेल। एक तर तुम्ही काय करू शकता, हे लेगसीज डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंड मध्ये लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही इन्कमला दाखवा, लेस कॅपिटलाइज म्हणा आणि तिकडे ऍड करा। आपण त्याच पद्धतीने जाऊया। लेगसीजला स्टार मार्क केला, आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड करणार आपण पहिला इफेक्ट, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार, सॅलरीला स्टार मार्क करायचं। तर सॅलरी बघा सुरुवातीलाच दिले, त्याला आपण एक स्टार मार्क करूया। नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज, त्या एंट्रन्स फी मधून आपण 50% अमाऊंट लेस करणार आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आहोत। तर आता कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहितो, त्यामुळे आपण लायबिलिटी तयार करायची नाही आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये, त्यामुळे तो दुसरा इफेक्ट देऊ शकत नाही, फक्त एंट्रन्स फीला आपण एक स्टार मार्क करून ठेवूया। तर अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा समजून घेतला। आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया। रिसिप्ट साइड ट्रान्सफर करू, कॅश इन हँड कॅश ॲट बँक जे असणार आहे ते ओपनिंगचा बॅलन्स आहे ते लिहिणार नाही। लॉकर रेंट आपला इन्कम आहे, आपण इन्कमला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय लॉकर रेंट, त्याची अमाऊंट ₹400 आउटरला लिहू आपण। नेक्स्ट एंट्रन्स फी हा आपला इन्कम आहे, इन्कमला इनरला लिहू कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, बाय एंट्रन्स फी त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹2900 इनरला, एक ओळ जागा सोडूया ऍडजस्टमेंटसाठी। त्याच्यानंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर हा देखील इन्कम आहे, इन्कमलाच लिहूया आपण बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹250 आउटर कॉलम 250। नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम ड्रामा हा इन्कमलाच लिहायचंय, बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, आणि त्याची अमाऊंट आपण ₹9000 आउटरला लिहिणार। त्याच्यानंतर लेगसीज हा आपला इन्कम आहे, आपण इन्कमलाच लिहूया बाय लेगसीज, अमाऊंट इनरला लिहिणार ₹12,000, ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ जागा सोडायची अशा पद्धतीने।
नेक्स्ट बघा पुढे काय दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी इन्कमला लिहायचंय बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्याची अमाऊंट लिहिणार ₹400 आउटर कॉलम. आणि शेवटी मिसलेनियस रिसिप्ट दिले बघा या ठिकाणी, तर हा सुद्धा इन्कम आहे 400. आपण इन्कमलाच लिहूया बाय मिसलेनियस रिसिप्ट ₹400. ऑन युअर पेमेंट साईड बघा स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला लिहूया इनर कॉलमला स्टेशनरी का सॅलरी, स्टेशनरी आहे. इथं आपण स्टार मार्क करताना स्टेशनरीला स्टार मार्क केलं, ते सॅलरीला करावं लागणार आहे, एवढं लक्षात राहतं, ते चुकून झालं. तर स्टेशनरी आपण लिहूया आपल्या एक्सपेंडिचरला टू स्टेशनरी. आणि त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली ₹600, ती ₹600 अमाऊंट आपण लिहिणार. नेक्स्ट फर्निचर असेटला लिहायचे, बॅलन्स शीट तयारी केली नाही. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज हे सुद्धा असेटला आहे, बॅलन्स शीट नाही त्यामुळे लिहिणार नाही. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा हे एक्सपेंडिचरला लिहू, टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. अमाऊंट लिहिणार ₹3000 आउटर कॉलम. नेक्स्ट पोस्टेज हे देखील आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार, लिहूया आपण टू पोस्टेज. अमाऊंट लिहिणार 450 450 आउटर कॉलम. नंतर मॅगझिन अँड न्यूजपेपर 600 हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहायचं, टू मॅगझिन अँड न्यूज पेपर. अमाऊंट इज ₹600 आउटर कॉलम. देन नेक्स्ट सॅलरी, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, एक्सपेंडिचरला लिहायचं टू सॅलरी इनर कॉलमला, टू सॅलरीज. अमाऊंट इनर कॉलमला लिहिणार ₹4500. ऍडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडायची. देन नेक्स्ट बॅलन्स कॅरीड डाऊन आहे, कॅश इन हँड कॅश ॲट बँक असेटला लिहायचा, बॅलन्स शीट तयार केली नाही, लिहिणार नाही. ऍडजस्टमेंट बघा लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज, लेगसीज इन्कमला लिहिले, त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस कॅपिटलाइज. पूर्णचे पूर्ण अमाऊंट आहे, त्यांनी काही सांगितले नाही एवढं तेवढं, त्यामुळे 12,000 पूर्णचे पूर्ण लेस करणार, आउटरला लिहिणार नील. 12,000चा दुसरा इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड, जो बॅलन्स शीटला लिहितो, पण बॅलन्स शीट तयार केली नाही त्यामुळे हा एकच इफेक्ट. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी ₹200, सॅलरी एक्सपेंडिचरला लिहिले, त्या ठिकाणी यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज ₹200. आणि इथं कंसातल्या करंट इयरच्या आहे, वर्ष दिले नाही म्हणजे ते करंट इयर. आउटरला लिहिणार 4700. आणि लक्षात घ्या हे 2000 सॅलरी आउटस्टँडिंग, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग, लॅबिलिटीला दाखवायचंय, पण लॅबिलिटी म्हणजे बॅलन्स शीट तयार केलेली नाही, तिथं आपण दुसरा इफेक्ट देऊ शकत नाही. थर्ड ऍडजस्टमेंट 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज, एंट्रन्स फी इन्कमला लिहिले, त्या ठिकाणी याचं म्हणायचं लेस 50% कॅपिटलाइज. आणि बघा 2900च्या 50%, 1450 आपण कॅपिटलाइज केलं. आउटरला सुद्धा 1450च येणार. हे 1450 जे 50% कॅपिटलाइज केले ते कॅपिटल फंड मध्ये ऍड, जो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा आहे तिथे ऍड करणार. परंतु आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे हा एकच इफेक्ट देणार, सेकंड इफेक्ट होणार नाही. ऍडजस्टमेंट सगळ्या संपलेल्या आहेत. क्लोज करायला जर सुरुवात केली तर आपण जर अंदाज घेतला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपली इन्कमची टोटल जास्त आहे, आणि इन्कमची जर टोटल केली तर ती ₹11,900 इन्कमची टोटल येते, तीच आपण एक्सपेंडिचरला लिहूया ₹11,900. आणि एक्सपेंडिचरच्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला सरप्लस राहणार ₹2650. याला लिहायचं टू सरप्लस इंटू ब्रॅकेट लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि काय करायचंय, हा जो इन्कम आपण आलेला आहे म्हणजे सरप्लस आपला आलेला आहे इन्कम साइडला 2650, हा आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा आहे, पण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा एकच इफेक्ट झालेला, आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.